इथं वचन स्पष्ट दिलेले आहे की आमचं युद्ध चालू आहे. प्रेज द लॉर्ड. एक विश्वासणारा म्हणून आपलं काय चालू आहे? युद्ध चालू आहे ह्या जगामध्ये. आणि हे युद्ध न दिसणारं जगाबरोबर युद्ध आहे. प्रेज द लॉर्ड. आमचं कोणीतरी शत्रू आहे, पण हा शत्रू डोळ्याने दिसत नाही. कानाने ऐकलं त्या शत्रूचा आम्ही आवाज आम्हाला ऐकू येत नाही, किंवा त्या शत्रूला आम्ही स्पर्श पण करू शकत नाही. बरोबर आहे ना? म्हणजे असा हा ह्युमन मनुष्यचं सेन्सेस म्हणतो आपण, या काय म्हणतो 5 सेन्सेस जे आहे, इंद्रियाने समजण्यासारखा शत्रू नाही हा. म्हणजे हा जर दिसत नाहीये तर तो अस्तित्वात नाही असं नाही. तो दिसत नाही तर तो अस्तित्वात पण आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची काय आहे की तो आमचा शत्रू आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे. म्हणजे आम्ही लढाईमध्ये आहोत, पण ही लढाई न दिसणाऱ्या शत्रू बरोबर लढाई आहे. म्हणून आम्हाला त्या शत्रूची माहिती असणं, या शत्रूचं ज्ञान असणं सुद्धा आम्हाला गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण जर आमचा शत्रू आहे तर आम्हाला शत्रूचे डावपेच, शत्रूची चालचलवणूक आणि शत्रूचा स्वभाव, या त्याचे अटॅक करण्याचे जे ज्याला म्हणतो ना तरीका, काय तरीकाला काय म्हणतो, पद्धत जी आहे ना, ही सुद्धा आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. कारण शत्रू म्हटल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती विजय मिळवणं सुद्धा गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण आम्हाला हारता कामा नाही, तर आम्हाला काय जिंकणं गरजेचं आहे. मग आम्हाला जिंकायचं आहे तर आम्हाला प्रथमतः आमचा शत्रू कशा प्रकारे चालचलवणूक करतो हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे ना? म्हणजे 2 देशाबद्दल युद्ध चालू आहे, तर पहिल्यांदा 2 देशाचं युद्ध चालू आहे, तर त्यांच्याकडे किती तोफगोळे आहेत, किती फायटर प्लेन आहेत, किती मिसाईल्स आहेत, त्यांचे टॅक्टिक अटॅक करण्याची पद्धत काय, हे ज्यावेळेस आम्हाला समजतं, त्यावेळेस हल्ला होणारा देश काय करतो, त्या प्रकारचं संरक्षण करून घेतो स्वतःचं, की ते अटॅक निष्फळ व्हावे आणि कमी प्रमाणात जे आहे आपल्या लोकांचं, या देशाचं नुकसान व्हावं. नुकसान होऊ नये म्हणून काय करतो, तो प्रोटेक्शन करत असतो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जेव्हा युद्ध चालू आहे तेव्हाच तो लगेच प्रोटेक्शन करत नाही, तर ही सराव पद्धत आहे. प्रेज द लॉर्ड. तो हल्ला कधी करेल हे माहित नाही, कारण तो शत्रू आहे, कधी पण हल्ला करू शकतो. बरोबर. आम्हाला तयार असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर. आणि तयार असल्यावरती आपण तयारी करू शकतो. प्रेज द लॉर्ड. बरोबर. आपण जर तयारीच केली नाही तर शत्रूचा अटॅक सक्सेसफुली होईल आणि आमचं नुकसान होईल. प्रेज द लॉर्ड. पण बायबलमध्ये तर ऑलरेडी दिलेलं आहे की आमचा एक शत्रू आहे, तो अंधारातल्या दुरात्म्याची शक्ती आहे, अंतराळात राहतो आणि तो दिसत नाही. म्हणजे जे दिसतात त्यांच्याबरोबर आपलं युद्ध नाहीये, तर न दिसणाऱ्या राज्याबरोबर आपलं युद्ध आहे. प्रेज द लॉर्ड. मग आम्हाला हे नीट समजून घेणं गरजेचं आहे की न दिसणारं जे राज्य आहे ह्याबद्दल ज्ञान असणं आम्हाला गरजेचं आहे. आपण जाऊया 1 कोरिंथ याचा 2रा अध्याय 14वं वचन. वृत्तीचा माणूस हा देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही. देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही. स्वाभाविक म्हणजे जो सेन्सेसने चालतो. सेन्सेस म्हणजे डोळ्याने दिसतंय, कानाने ऐकतंय, स्पर्श होतोय, तो देवाच्या आत्म्याच्या म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टीला ओळखत नाही. कळते? म्हणजे जे पुढे वाचा. कारण त्याला मूर्खपणाच्या वाटतं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे सांगायचं गोष्ट की स्वाभाविक वृत्तीचा माणूस, या इवन विश्वासणारे सुद्धा जर अज्ञानामध्ये असतील, या वचनाचं ज्ञान नसेल, तर देवाच्या आत्म्याच्या गोष्टी म्हणजे अदृश्य गोष्टी, या ज्याला म्हणतो सेन्सेसने न दिसणाऱ्या गोष्टी, या आम्ही ओळखू शकणार नाही. आणि जर ओळखू शकणार नाही, म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, जे सेन्सेसने दिसणाऱ्या गोष्टी आहेत, या जे
आमच्या काय म्हणतात सेन्सेस इंद्रियाने दिसणाऱ्या गोष्टी आहेत ह्या टेम्पररी. प्रेज लॉर्ड. ज्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत ह्या काय टेम्पररी आहेत. पण अदृश्य जे गोष्टी आहेत या आत्मेच्या गोष्टी आहेत ना हे सार्वकालिक. प्रेज लॉर्ड. बरोबर आहे. देवदूत सार्वकालिक आहे, देव सार्वकालिक आहे, सैतान सार्वकालिक आहे, भूत सार्वकालिक आहे, डेमन सार्वकालिक आहे. म्हणजे हे सार्वकालिक लोक आहेत. आणि आपण कसं आहे टेम्पररी आहोत, म्हणजे सेन्सेसनी चालणारे आहोत. पण आपण सेन्सेसनी चालत असून सुद्धा देवाने आमच्यामध्ये पवित्र आत्मा दिलेला आहे. जो पवित्र आत्मा आम्हाला आध्यात्मिक गोष्टी शिकवतो, त्याचं ज्ञान देतो. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आम्हाला हे ज्ञान सुद्धा असणं गरजेचं आहे की जे अदृश्य आहे या जे सार्वकालिक आहे ना ते आम्ही बघायला शिकणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ते बघायला शिकू त्यावेळेस काय होतं, मग हे बघायला शिकायची पद्धत काय किंवा हे आम्ही कसं काय बघू शकतो. एपिस्करास पत्र याचा 1 अध्याय 17 वचन. आपला प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रभू ह्याने काय करावं, आम्हाला ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. प्रेज लॉर्ड. केवळ ज्ञान नाही तर प्रगटीकरण पण. बरोबर. वाचनाद्वारे आम्हाला ज्ञान मिळतं, पण प्रगटीकरण म्हणजे वाचनाचं उलगडन, जे अदृश्य ते आम्हाला दिसणं, वाचनाद्वारे आम्ही समजून घेणं. बरोबर आहे ना. कशा प्रकारे हे अटॅक करतोय तो ह्याची आम्हाला आत्मेत जाणीव होणं. प्रेज लॉर्ड. बरोबर. आत्ता बसलेला असताना गाणी ज्यावेळेस चालू होते, स्तुती आराधना चालू होते, तर प्रखररित्या पवित्र आत्म्याचा स्पर्श, या पवित्र आत्म्याची जाणीव होत होती. म्हणून आमचा आत्मा जो आहे ना हा पवित्र आत्म्याला सेन्सिटिव्ह पाहिजे. पवित्र आत्मा तुम्हाला दिसतोय का आता? नाही. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा गाण्यामध्ये या स्तुती आराधनेमध्ये उतरून येतो त्यावेळेस आमच्या आत्म्याला जाणीव होते की पवित्र आत्मा आलेला आहे. लगेच आम्ही गुडघ्यावरती जातो, कारण पवित्र आत्मा हा आम्हाला त्या जाणीवाची स्पर्श, ज्यावेळेस त्याचा स्पर्श होतो आमच्या आत्म्याला कळतं की हा एक पर्सन आलेला आहे, पवित्र आत्मा आलेला आहे, जो आमच्या ह्या स्तुती आराधनामध्ये आम्हाला मदत, आम्हाला सहाय्यता आणि आम्हाला उत्साह देण्यासाठी त्याची एंट्री झालेली. त्याला प्रतिसाद द्यायचा आहे आपण. प्रेज लॉर्ड. आणि ज्यावेळेस आम्ही प्रतिसाद देतो की त्याला कळतं हा जो माझा सेवक आहे ह्याला कळायला लागलंय, माझ्या स्पर्शाची जाणीव कळायला लागली, मग तो प्रखररित्या आमच्याबरोबर काम करायला लागतो. प्रेज लॉर्ड. कळतंय तुम्हाला? ज्यावेळेस आम्हाला आत्मेची जाणीव व्हायला लागते ना त्यावेळेस आत्मा आमच्याबरोबर बोलतो, आत्मा आम्हाला डायरेक्शन देतो, आम्हाला आत्मा त्या परमेश्वराची इच्छा योजना कळवतो. इव्हन आत्मा आम्हाला पापाची जाणीव करून देतो, आत्मा आम्हाला योग्य मार्गदर्शन करतो, आत्मा आम्हाला परमेश्वराची योजना त्याच्या योजनेप्रमाणे चालण्यास मदत करतो, सामर्थ्य देतो, चिन्ह चमत्कार आमच्या जीवनामध्ये घडवून आणतो. प्रेज लॉर्ड. म्हणून आम्ही आत्मेला या अदृश्य गोष्टीला कसं असणं गरजेचं आहे, सेन्सिटिव्ह असणं गरजेचं आहे. म्हणून म्हणतो केवळ ज्ञानाचं नाही, बायबलचं पूर्ण ज्ञान आहे, पण त्याच्या ज्ञानाचं प्रगटीकरण, त्या ज्ञानामधून मी काय समजून घ्यायचं, त्या ज्ञानामधून मला काय उलगडा मिळणार आहे आणि त्या उलगड्याने माझ्या आयुष्यामध्ये कसा बदल मी करू शकतो, ह्याला म्हणतात रेव्होल्युशन, या प्रगटीकरण म्हणतात त्याला. आणि ज्यावेळेस हे प्रगटीकरण आपल्याला होतं, पण हे प्रगटीकरण असं येत नाही. वचन काय सांगतं की प्रार्थना करायची आपण डेली की परमेश्वरा मला ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा तुझा जो आहे ना हा माझ्या जीवनामध्ये कार्य करू दे. प्रेज लॉर्ड. आणि हा ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये कार्य करायला लागल ना त्यावेळेस अदृश्य गोष्टी आपल्याला दृश्य गोष्टी सारखा प्रगट होतील. प्रेज लॉर्ड. बरोबर आहे ना. आमच्या आत्म्याची जाणीव, पवित्र आत्म्याची जाणीव तुमच्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना सुद्धा होईल. ज्यावेळेस तुमच्यामध्ये तुम्ही अभिषिक्त असता, या मी ज्यावेळेस हे माझं ऑफिस आहे, पुलपिट म्हणजे ऑफिस आहे हे माझं, म्हणजे अभिषिक्त ज्यावेळेस त्याच्या ऑफिसमध्ये उभा असतो त्यावेळेस तो अभिषिक्त असतो. मी ज्यावेळेस स्टेजवर येतो, या पुलपिट समोर येतो, त्यावेळेस माझ्यावरती अभिषेक उतरून येतो. आणि अभिषेक उतरून आल्यावरती
पवित्र आत्मा मला त्या अभिषेकामध्ये चालवतो, मार्गदर्शन करतो. कारण मी फक्त इथं उभा आहे, पण तो काम माझ्याकडून करून घेतो. प्रेज द लॉर्ड. बरोबर. म्हणजे इथं दोन प्रकारचं जग आहे. एक देवाचं जग आहे आणि एक सैतानाचं जग आहे. सैतानाचे जग सुद्धा, सैतान सुद्धा त्याच्या लोकांना अशाच प्रकारे वापरतो. प्रेज द लॉर्ड. सैतान सुद्धा त्याचे जे भक्त आहेत, या खोटे सेवक आहेत, खोटे संदेश आहेत, तांत्रिक आहेत, मांत्रिक आहेत, यांना सुद्धा काय सैतान सुद्धा त्यांना शक्ती सामर्थ्य देतो, त्यांना ज्ञान देतो. ती लोक तुमचं भविष्य पण सांगू शकतात. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही म्हणतात तुमचं भूतकाळी सांगू शकतात की जॉयने 10 दिवसापूर्वी काय केलं. जॉय एकटाच आहे, जॉयला माहित नाहीये, पण जॉयने 10 दिवसापूर्वी तो कुठं होता, तो काय करत होता, हे ज्यावेळेस जर जॉयला सांगितलं, जॉय म्हणाला अरे बापरे किती मोठा हा भविष्य वागताय. कसं आहे माहितीये का, कारण त्याला विश्वास बसेल त्याला. म्हणून आज अनेक जगातली लोक तांत्रिक मांत्रिक या भविष्यवाद्याकडे का पळतात. कारण प्रत्येकाला उत्सुकता आहे की मला भविष्य जाणून घ्यायचंय, माझ्या भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम तर नाहीये, समस्या तर नाहीये. आणि चांगले चांगले ज्ञानी लोक फसतात त्याच्यात. रिझल्ट कळतंय त्याला. म्हणून आम्हाला अदृश्य गोष्टीमध्ये योग्य व्यक्ती कोण आहे, अयोग्य व्यक्ती कोण आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. कदाचित आम्ही अयोग्य व्यक्तीकडे जाऊ आणि अयोग्य व्यक्तीच्या मागं गेल्यामुळं आपण कुठंतरी जाऊन पुढं खड्ड्यात जाऊन पडू. कारण वचन काय सांगतंय की एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला मदत करू शकतो का. नाही, तो ऑलरेडी खोटा संदेष्टा अंधारात आहे. कारण अंधाराचा आत्मा, या सैतानाचा आत्मा त्याला चालवतोय. बरोबर आहे ना. आणि सैतान तुम्हाला काय वेळेसाठीच वापरतो आणि पुढं खड्डे असल्यावरती सैतान सोडून देतो, जा खड्ड्यात पड. कारण खड्ड्यात पडल्यावरती तो त्याच्याच राज्यात जातो, नरकात. म्हणजे त्याच्या बरोबर गेल्यानंतर आपण पण त्याच्याबरोबर खड्ड्यात पाहू. सैतान जर सैतानाला काढत असेल तर त्याच्या राज्यात म्हटलेले तिथं राज्यात काय होईल, खूप पडत. म्हणजे सैतानाचं राज्य आहे. वाचनात दिलं मी, येशू बोलतो ते. बरोबर ना. सैतानाला काढत असेल तर त्याच्या राज्यात खूप पडत. म्हणजे सैतानाचं राज्य जरी हे शरीर विरहिते, आमची लढाई जरी शरीर विरहिते, तर सैतान हा जगातील अधिकारी आहे आणि त्याचं राज्य हे ऑर्गनाइज आहे. नीट लक्षात घ्या. त्यांनी स्वतः ऑर्गनाइज केलेलं नाही, तो देवाकडून शिकलेला आहे कशा प्रकारे ऑर्गनाइज करायचं. वचन इथं काय सांगतंय की सैतानाचं एक किंगडम आहे आणि एक देवाचं किंगडम. पण जुन्या करारामध्ये हे स्पष्टपणे दिसत नव्हतं. पण येशूच्या मुळे नवीन करारामध्ये हे रहस्य जे आहे, हे युद्ध आहे, हे प्रकट झालं आणि अज्ञान दूर झालं. बरोबर आहे. म्हणजे एक सैतानाचं राज्य आहे जे अंतराळातली दुरात्म्याची शक्ती आहे, जे आमच्या डोळ्याला दिसत नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवी, ते वचन स्पष्ट सांगितलेलं आहे की सैतान, आता मला एक मांत्रिक असेल जादूटोणा ब्लॅक मॅजिक करणार, तो दुसऱ्या मांत्रिका विरुद्ध गोष्ट करू शकतो का. त्याचं ऑर्गनाइज ठरलेलं आहे ते सगळे मिळून करतात काम. पण अंधारातल्या दुरात्म्याची शक्ती अशा प्रकारे ऑर्गनाइज काम करत असते. हा, पण एक चर्च दुसऱ्या चर्च विरुद्ध काम करतो. एक संदेष्टा दुसऱ्या संदेष्टा विरुद्ध, एक पास्टर दुसऱ्या पास्टर विरुद्ध, एक प्रीचर दुसऱ्या पास्टर. चर्च मध्ये फुटीला आहे पण सैतान आपल्याला एकत्र होऊ देत नाही. हेच तर ज्ञान आपल्याला हवं. त्यांचं जे सैन्य हे ऑर्गनाइज आहे आणि आमचं विश्वास करण्याचं सैन्य जर फुटी पडलेलं असेल तर पराजय कोणाचा होणार, फुटी पडणाऱ्यांचा होणार. म्हणून आम्हाला आज ह्या शेवटच्या काळामध्ये चर्चनी एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्याकडे भविष्य वागता येतं, आमच्या चर्चला येऊ द्या. आणि तुमच्याकडे जर हिलिंगचं दान येतं, तुम्ही आमच्या चर्चला बोलवा. तुम्हाला हिलिंगचं दान मिळेल, आम्हाला भविष्यवाणी मिळेल, आम्हाला देवाचं शिक्षण मिळेल, प्रेषित असलेलं तर 5 पत्री सेवा आहे, भूत देखील. म्हणजे एकमेकांना सहाय्य करणं
मदत करणं आणि चर्चमध्ये मंडळीच्या उन्नतीसाठी काम करणं हे महत्वाचं आहे. येशूचं राज्य वाढवणं हे महत्वाचं आहे. देवाचं राज्य कशा प्रकारे वाढलं जाईल, चर्चमध्ये जेवढ्या प्रमाणात जास्त प्रमाणात लोक केवढी येतील ह्याला महत्व आहे. माझ्या पदाला महत्व नाही. माणसांच्या ज्ञानाची उन्नती झाली तर तीच माणसं तुम्हाला मदत करतील, तीच माणसं तुम्हाला सहाय्य करतील, कारण ते आता प्रौढ झालेले. बालकांमध्ये कुठे असतात, त्याने माझं चॉकलेट घेतलंय, त्याने माझी गाडी घेतली, त्याने माझी पेन्सिल घेतली, हीच भांडणं बालकांमध्ये असतात. पण प्रौढ मध्ये काय असतात, पेन्सिल घेतली, घेऊ दे, मी दुसरी घेतो, मी विकत आणतो. हे प्रौढाचं काम असतं. आता इथं काय शिक्षण आहे माहिती का, हे प्रौढापर्यंत शिक्षण करतोय हे पुलपीठवर. कारण आमचा नवीन जन्म झालेला आहे. नवीन जन्म याचा अर्थ काय, बालक आहे आपण, बरोबर आहे. नवीन जन्माचा काय, नवीन जन्म म्हणजे त्या नोकरीला जातो बॅग घेऊन. तुमचा नातू आता किती 6 महिन्याचा आहे, आता उद्या शाळेला जाईल का तो, त्याला वेळ आहे ना, प्रौढ व्हायला वेळ असणार. तसंच आहे, विश्वास करण्याचा नवीन जन्म झाल्यानंतर प्रौढ व्हायला वेळ लागणार ना. मग प्रौढ तो कुठून येणार, त्याला पुलपीठवरून, पुलपीठवरच्या शिक्षणामधून. पण योग्य तो शिक्षण देणारा योग्य असा पाहिजे, प्रेरणा तो आत्मीने भरलेला पाहिजे. प्रगटीकरण ज्ञानाचा आत्मदत्त तो तुम्हाला काहीतरी सांगणार, तुम्हाला न दिसणाऱ्या गोष्टी तो प्रकट करणार. मग तुम्हाला कळलं, अरे हे असं आहे का, आम्ही युद्धात आहोत का, सैतान. म्हणून हे जे वचन आहे सैतानाबद्दल चर्चमध्ये सांगितलं जात नाही. पण तेच सर मेन आहे ना, जे सैतानाबद्दल जर आम्हाला कळलं नाही, आपण जर अज्ञान असू तर तो हल्ला कसा करतो हेच आम्हाला कळत नाही, तर आपण फक्त म्हणू जय मसीह. अरे आपण खातोय दुःख्या, खातोय मार, खातोय लाथा, नोकरी जाते, प्रॉब्लेम समस्या आहे, आम्हाला कळतच नाही करायचं काय. जर युद्ध आहे तर त्याच्याबरोबर लढायचं ना, लढायचं तर तुमच्या शत्रूची पण माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे ना. सैतानाचा मोठा हत्यार काय माहिती का, नंबर 1 तो प्रथम येशूची सुवार्ता ऐकू देत नाही जगाच्या लोकांना. नंबर 2 जर सुवार्ता ऐकली तर त्याला प्रौढ होते, प्रौढ ते होऊ देत नाही. आणि नंबर 3 म्हणजे महत्वाचं, तो वाचनामध्ये तुम्हाला अज्ञान ठेवतो. चर्च मध्ये गेल्यानंतर शबोनी स्त्री बघ, कुष्ठरोगी बघ, चिन्ह चमत्कार ह्याच्याबद्दल शिकव, त्याच्या पुढे जाऊ नको. बरोबर. म्हणून प्रगटीकरणाला कोणी स्पर्श करत नाही, पण प्रगटीकरण ही काळाची गरज आहे. आणि म्हणून आम्हाला समजणं गरजेचं आहे की आपण आता बालक राहता कामा नये, तर आपण प्रौढापर्यंत जाणं गरजेचं आहे. आत्मेचा प्रत्येक, ज्याला म्हणतो ना, प्रत्येक एरियाचा, या प्रत्येक भागाचं ज्ञान आम्हाला होणं गरजेचं आहे. मग आपण योग्य प्रकारे प्रौढापर्यंत जाऊया. पण वचन सांगतंय, पण सैतान हा जो आहे ना, हा वेल ऑर्गनाइज आहे आणि तो सर्वात उंच आहे सैतान. त्याच्यानंतर हायर त्याचे हायरार्कीज आहे, त्याचे सेनापती आहेत, त्याच्या खाली त्याचे सब ज्याला म्हणतो शिष्य आहेत, आणि त्याच्या खाली मग जगामध्ये त्याचे सेवक सुद्धा आहेत. हे तांत्रिक, मांत्रिक, खोटे सेवक, खोटे संत, हे कोण आहे, त्याचं दिसणारा हत्यार आहे परमेश्वर आहे. नीट लक्षात घे, तो पण ऑर्गनाइज आहे. परमेश्वर आहे, परमेश्वरानंतर कोण आहे, येशू आहे, येशू नंतर कोण आहे, देवदूत आहे, देवदूत नंतर कोण आहे, पवित्र आत्मा आहे, पवित्र आत्मा कोण नंतर कोण आहे, 5 पदरी सेवा आहे, पास्टर वगैरे हे. बरोबर. वेळ टप्पे 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 टप्पे. आणि मग पास्टर तर्फे काय करतात, आपण पास्टर दिसतो पण पास्टरच्या पाठीवर एवढं सगळं आहे आत्मिक, कळतंय. तसं सैतानाचं पण तसंच आहे. त्याचा सोर्स जरी मानव असला ना, त्याचा दिसणारा व्यक्ती जरी मानव असला ना, तर वरती तो असला, तो सगळं कंट्रोल करतो, ऑर्गनाइज करतो. आपल्याला वाटतं बाबा ह्याच्यात किती ताकद आहे, अरे बाबा ती ताकद दिलेली आहे त्याला, तो त्याला वापरतो, यूज करतो आणि खड्ड्यात टाकतो. कारण सैतान आलाय घात करायला, नाश करायला आणि चोरी करायला. जेवढं सत्यापासून तुम्हाला लांब ठेवता येईल तेवढं तो सत्यापासून लांब ठेवतो. तुम्हाला म्हणाल तुम्हाला पैसा पाहिजे,
पैसा घ्या. प्रसिद्धी पाहिजे, प्रसिद्धी घ्या. तुम्हाला नावलौकिक पाहिजे, नावलौकिक घ्या. तुम्हाला पद पाहिजे, हुद्दा पाहिजे, पद हुद्दा घ्या. पण येशूला तारणा म्हणून स्वीकार करू नको. अशा प्रकारे तो मोह आहे जगातल्या लोकांना. प्रेज द लॉर्ड. पण वचन येशूने स्पष्ट सांगितलंय, सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. कारण हे 60-70 वर्षाचं जीवन जे आहे, हे 60-70 वर्षाचं जीवन करोडपती होऊन जगायचं आणि सार्वकालिक जीवन नरकाच्या भट्टीत काय होत राहायचं. काय उपयोग त्या 60-70 वर्षात. म्हणून वचन काय सांगते, ज्यांनी जग मिळवलं, एका व्यक्तीने जग मिळवलं पण आपल्या आत्म्याचा नाश झाला तर त्याचा काय उपयोग. अलेक्झांडरने तर संपूर्ण जग जिंकलं. सूर्य मावळलाच ना. ज्यावेळेस मेला त्याच्या हातामध्ये काहीच नव्हतं, त्याने त्याचे हात उघडे ठेवले होते. अख्खं जग मिळवलं, अख्खी संपत्ती मिळवली, प्रसिद्धी मिळवली, हुद्दा मिळाला सगळं पृथ्वीवरती. हा एकटाच गेला बाबा. पण गेला तो कुठे गेला, नरकात गेला. काय उपयोग त्याचा. हे सैतानाचे धूर्त डावपेच असतात. हे आम्हाला समजणं गरजेचं आहे की आमचं जरी युद्ध रक्तमांसाबरोबर न दिसणाऱ्या गोष्टी बरोबर आहे, तरी आमच्या पाठीमागं सत्य आहे, त्याच्या पाठीमागं असत्य. हे दोन वेगवेगळे काय गोष्टी आहेत. आपण जाऊया 2 करी त्याचा 4 अध्याय 4 वचन. त्यांची म्हणजे अविश्वासणाऱ्या लोकांची मने. मने म्हटलं, मने म्हणा, मने मने म्हणजे विचार कल्पना, मन. आज जग विचार कल्पना मनामध्ये आंधळ झालेले, म्हणून म्हटलेले त्यांची म्हणजे अविश्वास ठेवणाऱ्यांची मन, विचार कल्पना, अंतःकरण काय केलेले, आंधळी केलेले. कोणी, ह्या युगाच्या दैवताने म्हटलेले. म्हणजे सैतान कोण आहे, दैवत युगाचा. आज जे दिसतात ते दैवत, ते कुठून आलेले, या दैवतामधून आलेले. कळते तुम्हाला. तुम्ही एखाद्या दैवताला नमन करता, हे डायरेक्टली तुम्ही कोणाला नमन करताय, सैतानाला नमन करताय. बरोबर. त्याचा उद्देशच आहे की त्याची स्तुती आराधना करावी आणि त्याला नमन करावं जगातल्या लोकांनी. हे पहिल्यापासून आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण त्याचं वचन काय सांगते, सैतान कोण आहे, मनुष्याला गुलाम करतो. पण येशू कोण आहे, त्याचा प्रकाश आहे. तो सुटका करतो आणि स्वतंत्रता देतो. ज्यावेळेस सैतानला लोक नमन करतात, त्यावेळेस ते आपले जीव काय करतात, गहाण ठेवतात त्याच्याकडे. आणि तो तुमच्या जीवाचा विचार कल्पनाचा पूर्ण ताबा घ्यायचा अधिकार तुम्ही त्याला देता. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला तुम्ही नमन करता, त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला नमन करत नाही, त्या मूर्तीला नमन करत नाही, या त्या अशुद्ध शक्ती त्याला तुम्ही नमन करता. कळतंय तुम्हाला. तुम्ही चर्च मध्ये आले, आता वर्शिप करताय, तुम्ही कोणाला नमन करताय, देवाला नमन करता. बरोबर. मग देवाला नमन केल्यावरती तुमच्यामध्ये कोण उतरून येतो, प्रेज द लॉर्ड. आता अपोजिट करा, मूर्तीला नमन करताय, संताला नमन करताय, देवाशिवाय दुसऱ्या व्यक्तीला नमन करताय. बरोबर. नमन केल्यावरती कोण उतरून येणार, भूताच्या आत्मा उतरून येणार, देवाची शक्ती उतरून येणार विचार कल्पनामध्ये. हे असं तर हे तो सेम डुप्लिकेट करणार आहे, देवाचं डुप्लिकेट करणार आहे. बरं, आता ह्याचं उगम स्थान काय, हळूहळू सांगतो. मला नाही वाटत आतापर्यंत तुम्ही कधी शिकले असाल हा विषय. शिकला असेल तर चांगलंच आहे, नाही शिकला असेल तर परत एकदा शिकून घ्या. यशायाचा 14वा अध्याय 12 ते 15 वचन पाहूया. मान ताऱ्या, मान ताऱ्या लुसिफरला म्हटले. शैतानाचं नाव काय, लुसिफर. त्याला शायनिंग स्टार म्हटलेले, या आर्क एंजल म्हटलेले. आर्क एंजल म्हणजे
मुख्य एंजल देवदूत आहेत. 3 मुख्य देवदूत आहेत. आपण पुढे पाहणार आहोत. आर्कचा अर्थ आहे, आर्क एंजलचा अर्थ आहे, आर्कचा अर्थ ग्रीक मध्ये म्हणतोय रूल करणारा, राज्य करणारा आर्क म्हणजे. ओके, हे दैत्यबन ताऱ्या म्हणजे लुसिफरला म्हटलेले, तो शायनिंग स्टार म्हटलेले. प्रभात पुत्रा, प्रभात पुत्रा, त्याला प्रभात पुत्रा म्हटलेले म्हणजे पहाटेच्या काळी चमकणारा. उत्तरेकडे पहाटेच्या काळी तारा चमकतो. तुम्ही बघितलं असाल का नाही मला माहित नाही. बघितलंय ना, काय म्हणतात त्याला मराठीत? ध्रुव तारा बरोबर. ते तसल्या टाईप तारा आहे. पण एक लक्षात ठेवा, तो ध्रुव तारा जर चमकला तर प्रकाश होतो पृथ्वीवरती नाही. पण ध्रुव ताऱ्यानंतर ध्रुव तारा काय दाखवतो माहिती का? माझ्यानंतर येणारा जो सूर्य आहे, जो येशू आहे, तो खरा प्रकाश. देव नॅचरल गोष्टींमध्ये बोलतोय आपल्याबरोबर, आपल्याला दिसत नाही काय बोलतोय. तो दाखवतोय ध्रुव तारा आहे, पण तो प्रकाशित नाही करू शकत. ध्रुव ताऱ्याने जगामध्ये कुठलाच व्यक्ती प्रकाशित होत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ध्रुव तारा चमकलाय ना, त्याच्यानंतर सूर्य येणार आहे, तो जगाला प्रकाशित करणार आहे. तो येशू आहे, तो जगाचा. कारण प्रकाश आल्यानंतर अंधकार दूर होतो, स्पष्ट दिसतं. जर मी एका ठिकाणी गेलो, समजा महाबळेश्वरला गेलो रात्री, सीनरी बघायला, रात्रीचा पोचलो तिथं हॉटेलमध्ये, तिथं गेल्यानंतर बघतो तर सगळं अंधार. अरे काय सगळे लोक म्हणत होते महाबळेश्वर आहे एवढं सुंदर आहे वगैरे, अंधार आहे. पण त्यावेळेस मी सकाळी उठतो, अरे स्पष्ट दिसतो, अरे किती सुंदर आहे. का डिफरन्स झाला? जागा तीच आहे, एक अंधार एक प्रकाश आहे. प्रकाशात स्पष्ट दिसतं बरोबर, आणि प्रकाश सत्य कळतं आणि सत्य बद्दल मुक्त करतं. कळतंय तुम्हाला? ओके, हे देखील पण ताऱ्या लुसिफर बद्दल म्हटलेले. प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास? आकाशातून तू कसा पडलास म्हणजे तो काय झालेला आहे, आकाशातून पडलेला आहे तो तारा. कसा पडला, का पडला तो? राष्ट्रास लोळविणारे, राष्ट्रच लोळवणाऱ्यास धुळीत कसं काय टाकलं तुला? अंकुली टाकलं, का टाकलं? जो तू आपल्या मनात म्हणालास मी आक्रोशात चढेल, मी तू आपल्या मनात म्हटलेला आहे. म्हणजे लुसिफर ज्या वेळेस स्वर्गामध्ये होता त्यावेळेस तो आपल्या मनात म्हटलेला, काय म्हटला मनात? मी आकाशात चढेल, आकाशात चढल, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उंच करेल. परमेश्वराच्या सिंहासनापेक्षा उंच सिंहासनावरती जाऊन बसल. उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल. कुठं? उत्तर. उत्तर. हे लक्षात घ्या, स्वर्ग नेहमी बायबल मध्ये ना उत्तर दिशा दाखवतो. कारण मंदिर ज्यावेळेस जुन्या काळातलं मंदिर आहे त्यावेळेस मेघाची भाकर जे उत्तर दिशा दाखवते, आणि लॅम्पस्टॅन्ड जे आहे, दीपस्तंभ जे आहे, हे उत्तर पश्चिम दिशेत येते. कळले? नाही, पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण. दक्षिण राहायचं. दक्षिणला म्हणजे मंडळी, उत्तरेला भाकर आहे. भाकर काय दाखवते? भाकर काय? येशू. उत्तर दिशेकडून येणारा लॅम्पस्टॅन्ड कोण आहे? मंडळी. बरोबर आहे. भाकर ज्यावेळेस मंडळीला मिळेल, मंडळी प्रकाशित होईल. म्हणून तो प्रभात तारा उत्तरेला दिसत असतो. बरोबर. उत्तर दिशेला वा तिथं म्हटलेलं, उत्तर दिशेला तुझं परमेश्वराच्या सिंहासनामध्ये ज्यावेळेस वाचा 15 पर्यंत उत्तर भाग. त्याचं पडण्याचं कारण काय माहिती का? तिथं बघा, तिथं जर वाचनात वाचलं तुम्ही, त्या वाचनामध्ये मी किती वेळेस आहे, मी बघा किती वेळेस आहे त्या ठिकाणी. मी पर्वतावर चढल, मी देवाच्या सिंहासनावरती बसल, मी असं करल, मी तसं करा. 5 वेळा मी आहे. ज्यावेळेस एखादा व्यक्ती म्हणतो मी केलं,
त्यावेळेस तो देवाचा अव्यय करतो आणि स्वतःला गौरव देतो. कळतंय का तुम्हाला? नीट लक्षात घ्या. ज्यावेळेस एखादा व्यक्ती म्हणतो ना मी केलं, समजायचं ह्याच्यामध्ये गावाचा आत्मा शिरलेला आहे. मी नाही केलं, देवाने केलं म्हणायचं. देवाला धन्यवाद द्यायचे. म्हणून कधीही पुलपीठवर असताना किती जरी सुंदर संदेश झाला, किती जरी चिन्ह चमत्कार देवाने तुमच्याकडून घेतले ना, करून घेतले ना, तरी म्हणायचं परमेश्वराला धन्यवाद, तो माझा वापर करतोय. मग तुम्ही वापरले जाल. म्हणजे सैतान हे स्वर्गामध्ये घडलेली गोष्ट आहे. सैतानामध्ये गर्व आला, अहंकार आला आणि तो म्हटलं मी देवापेक्षा उंच सिंहासनावरती बसव. आणि म्हणून त्याच्याबरोबर 1/3 देवदूत स्वर्गाच्या 1/3 देवदूत पृथ्वीवरती फेकण्यात आले त्याच्या सकट. म्हणून वचन सांगते की तुला पृथ्वीवरती धुळीस मिळवलेले. ओके, आपण जाऊया आता एचके त्याच्या 28व्या अध्यायामध्ये जाऊया आपण. 12 ते 17 मध्ये सोरेचा अधिपती, इंग्लिश मध्ये म्हटलेले त्याला प्रिन्स. म्हणजे नीट लक्षात घ्या, एचके याचा 28वा अध्याय 1 ते 10 ची जी वचने आहेत ना, ही सोरेचा अधिपती बद्दल दिलेले. अधिपती म्हणजे त्या सोरे राज्यात जो सोर जी देश आहे त्याचा जो राजा आहे, राजा त्या राजाबद्दल बोललेले. फिजिकल राजा, भौतिक राजा, पंतप्रधान, प्राईम मिनिस्टर, हे जे राजे म्हणजे राजासारखे आहेत ना, ह्याच्याबद्दल म्हटलेले. म्हणजे 1 ते 10 जे आहेत वचन हे सोरेचा अधिपती म्हटलेले. ओके, आता 11व्या वचनामध्ये आहे, 11-12 मध्ये पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की मानवपुत्रा, सोरेच्या राजाविषयी विलाप करून त्याला सांग. हा, आता तिथं दिलेले सोरेचा राजा, इथं दिले सोरेचा अधिपती, आणि इथं काय दिलेले सोरेचा राजा म्हणजे किंग. तिथं दिले प्रिन्स, इथं दिले किंग. म्हणजे दोघांमध्ये फरक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की जे पंतप्रधान आहे, या प्राईम मिनिस्टर्स, या लष्करी अधिकारी, हे जे आहेत ना, हे पृथ्वीवरती जे दिसतात आम्हाला, म्हणजे हे दिसणारे जे आहेत ना, हे प्रिन्स आहेत. पण त्यांच्यावरती राजा कोण आहे? सैतान. सोरेचा राजाविषयी विलाप करून सांग. विलाप म्हटलेले, बरोबर आहे ना? म्हणजे सैतान कोण आहे? त्या पंतप्रधानावरती काम करणारा राजा, त्यांचा राजा. कळते तुम्हाला? आणि हा जो सैतान आहे हा अदृश्य आहे, पण त्याचं वापरण्याचं साधन काय? पंतप्रधान, प्राईम मिनिस्टर, मुद्दा असणारे सगळे लोक. हे लक्षात घ्या. आता दावीद कोण होता? इस्रायलचा राजा होता का नाही दावीद? बरोबर आहे. दावीद ज्यावेळेस गल्ल्याचा समोर उभा राहिला त्यावेळेस दावीद करू शकत होता का स्वतःच्या शक्ती सामर्थ्याने? तो तर 5 फुटी होता, त्याला काही युद्धाचं शिक्षण पण नव्हतं, तलवार चालवायची माहित नव्हती, तर तो मेंढर राखणार होता. समोर गल्ल्यात आहे, तो पूर्ण युद्ध मध्ये निष्णात आहे, 9 फूट आहे तो, बरोबर. भालाच त्याचा 11 फुटी. ढाल त्याची एक माणूस ढाल धरतो एवढं ढाल जवळ येते. 9 फुटी माणसाला हा 5 फुटी ज्याला शिक्षण नाही युद्धाचं, तो मारू शकतो का? नाही मारू शकत. म्हणजे गणिताच्या मागं कोणाची ताकद आहे? सैतानाची ताकद आहे. दाविदाच्या पाठीमागे कोणाची ताकद आहे? देवाची ताकद आहे. म्हणजे गणित कोण आहे? अधिपती, प्रिन्स आहे. दावीद कोण आहे? अभिषिक्त आहे. पण दावीद कोण आहे?
देवाचा अभिषेक आहे आणि सैतानाचा वापरणारा हाताने कोण आहे? गैलेत. इस्रायल राष्ट्र देवाने निवडलेले. पॅलेस्टाईन हा सैतानाचा हस्तक्षेप. सैतान नेहमी इस्रायल राष्ट्राविरुद्ध लढाई करतो, युद्ध करतो. प्रेज लॉर्ड. पण दाविदाचा एक दगड गळ्यातून बाहेर पडतो. प्रेज लॉर्ड. देवाचं सामर्थ्य नेहमी सैतानाच्या सामर्थ्यापेक्षा मोठे. प्रेज लॉर्ड. ओके, आपण एक मिनिट हे बरं ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हा, सोरेचा अधिपती. मानवपुत्रा, सोरेचा राजाविषयी विलाप करून त्याला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, तू पूर्णतेची मुद्राच आहेस. तू पूर्णतेची मुद्राच आहे. तू ज्ञानाने पूर्ण व सर्वांग सुंदर आहेस. बरोबर. सैतान कसं आहे? पूर्णतेची मुद्रा आहे. तो परफेक्टली पूर्ण बनवलाय. पण सैतान हा घडवला गेला आहे. तो निर्माण करता नाही. प्रेज लॉर्ड. निर्माण करता देव आहे. त्यामुळे देव नेहमी श्रेष्ठ आहे. निर्माण करता निर्मिती हे फक्त निर्माण करत्याच्या खालीच राहणार. निर्मिती ही निर्माण करत्याच्या सिंहासनावरती बसू शकणार नाही. पण त्याच्यात गर्व अहंकार आहे. प्रेज लॉर्ड. हे जे म्हटले, हे जे पॅराग्राफ आपण वाचतोय, हे पृथ्वी नव्हती तेव्हाच आहे. नीट लक्षात घ्या. पृथ्वी अस्तित्वात नव्हती तेव्हा स्वर्गामध्ये काय घडले ना ते सांगितलेले. कळते तुम्हाला? इथं सांगितलेले की तू पूर्णतेची, म्हणजे सैतानमध्ये जो दिया मध्ये जो पहाटेचा तारा आहे त्याला म्हटलं की तू पूर्णतेची मुद्रा आहे आणि तू ज्ञानपूर्ण आणि सर्वांग सुंदर असा आहे. प्रेज लॉर्ड. हा, देवाची बाग एदेन यात तू होतास. देवाची बाग एदेन यात तू होतास. कुठली बाग? एदेन बाग कुठं आहे? उत्पत्ती. पण अजून उत्पत्ती झाली नाही ना. उत्पत्ती झालेली माहिती एदेन बाग कशी दिलेली? कारण स्वर्गात पण एक एदेन आहे. ही स्वर्गातल्या बद्दल दिलेली. वचन काय सांगते? देवाची बाग एदेन, पृथ्वीची बाग नाही म्हटलेली. देवाची बाग एदेन यात तू होतास, म्हणजे स्वर्गामध्ये तू होतास. प्रेज लॉर्ड. आणि स्वर्गामध्ये तो कसा होता? हा, अलाप, पुष्पराग, हीरा, लसना, गोमेद, यास्पेर, नीलमणी, पाच माणिक व सोने असे अनेक तऱ्हेचे जवाई तुझ्या अंगभर होते. अंगभर होते. बघ काय काय आहे तिथं? नीलमणी, यास्पेर, गोमेद, लसना, हिरा, म्हणजे संपूर्ण त्याचं अंग जे आहे ना हे हिरा माणक्यांनी भरलेलं होतं. 9 प्रकारचे हिरे, माणके, लसना काय काय आहेत ते आपण कधी ऐकले नाही, बघितले नाही. हे असं संपूर्ण अंगभर त्याच्यावर होतं. त्या पूर्णतेची मुद्रा, म्हणून त्याला म्हटलं तू पूर्णतेची मुद्राच आहे. कुठलाही देवदूताला असं देवाने बनवलं नाही, फक्त त्यालाच एकट्याला बनवलं. म्हणून त्याच्यामध्ये गर्व अहंकार आला. त्याला वाटलं हे जे काय आहे ना हे माझ्यातच आहे. मी हा लायकीचा आहे म्हणून देवाने मला बनवलंय. आता मला देवाच्या सिंहासनावर बसायचं. हे का बनवलंय त्याच्या अंगावर? नीट लक्षात घ्या. हा, खंजिरा व आता बाजऱ्या. दुसरं हे तर त्याचं अंग झालं, पण त्याच्यामध्ये दुसरी एक कला होती. हा, खंजिरा व बाजऱ्या यांचे कसब तुझ्या येथे चालत असे. हा, खंजीरा व बासऱ्या याचे कसं, म्हणजे तो स्तुती आराधना आणि देवाची उपासना करण्यासाठी त्याला बनवले. आपण जी स्तुती आराधना करतो ना, त्यावेळेस स्तुती आराधना केली जाते. संगीतला साधना म्हटलेलं. आणि ज्यावेळेस तुम्ही संगीत ऐकता त्यावेळेस तो मंत्रमुग्ध होऊन जाता. तुम्ही मंत्र उच्चार करतात ना, बरोबर आहे. माणसाचे मंत्रमुग्ध का होतात माहितीये का? आणि ते आत्मेच्या रिलीम मध्ये निघून जातात. ज्यावेळेस तुम्ही स्तुती आराधना करता ना त्यावेळेस तुम्हाला कळत नाही की तुम्ही स्तुती आराधना करता, तर
आत्मेमध्ये कधी निघून जातं कळत नाही. परमेश्वराची स्तुती आराधना ही परमेश्वराची एवढी जवळ आहे ना, आपल्या आत्म्याची एवढी जवळ आहे ना, त्यावेळेस आम्ही अंतःकरणापासून आत्म्याने जेव्हा स्तुती आराधना करतो ना, आपल्यासाठी आत्मिक जग उघडलं जातं आणि आपण आत्मिक जगामध्ये प्रवेश करतो. म्हणून दावीद स्तोत्र सगळं, दाविदाचं स्तोत्र काय सगळं दानियतीची. ज्यावेळेस तो आत्मिक रेणीमध्ये निघून जातो ना, त्यावेळेस तो परमेश्वराबरोबर संभाषण करतो. त्यामुळे स्तुती आराधना हे खूप देवाच्या जवळ आहे. ज्यावेळेस तुम्ही आत्म्याने ज्यावेळेस स्तुती आराधना करताना अक्षरशः तुम्ही आत्म्याने देवाच्या सानिध्यात उपस्थित राहता आणि देवाचा आत्मप्रखरित तुमच्या आत्मिक जीवनामध्ये काम करायला सुरुवात करतो. खूप जवळ येते. आणि तेच पद त्यांना दिलं होतं की स्वर्गामध्ये परमेश्वराच्या सिंहासनाच्या तिथं स्तुती आराधना आणि म्युझिक करायचा. म्हणजे जेवढे म्युझिक लोक आहेत ना, ते सगळे सैतान त्यांना मोह घालतो. आता एक लेडी गाता मायकल जॅक्सन नाव ऐकलं असेल तुम्ही. यांनी आपली सोल, जीव त्याला विकले. तो तुम्ही तुम्हाला पैसा देईल, समृद्धी देईल, सत्ता देईल, सामर्थ्य देईल, मी तुम्हाला मोठं करेल, पण मी जसं सांगतो त्याप्रमाणे करायचं. ते म्हणतात की रात्रीची लेडी गाता मला रात्री झोपू देत नाही हा माणूस, रात्रभर मला उठवतो, मला ड्रग्स घ्यावे लागतात, इंजेक्शन घ्यावे लागतात, मला माझ्या शरीरामध्ये बदल करण्यासाठी, तो त्याचं काम करण्यासाठी मला रात्रंदिवस काय करतो, जागा ठेवत असतो. शांती नाही, मला आनंद नाही, पैसा आहे पण त्याचा शांती आनंद नाहीये. पण येशूमध्ये शांती आनंद आणि झोप येते. हे दोन डिफरन्स आहे. तो देतो पण घेतो पण तो रिटर्न. बरोबर. तो समृद्धी देईल, पैसा देईल, अडका देईल, पण तुमची झोप आणि तुमची ज्याला म्हणतो ना शांती काढून घेतो आणि तुम्ही रात्रभर तळमळत राहता. अण्णा आहे तिथं फटके. म्हणून येशू म्हटलं की माझा स्वीकार करा, मी तुम्हाला बंधन मुक्त करत. आम्ही ओके. हा, तर खांद्र्या बासऱ्या यावर कंजिरा व बासऱ्या यांचे कसं तुला येथे चालत असेल. तुला निर्मिले त्या दिवशी त्याची योजना झाली. तुला निर्मिले त्या दिवशी त्याची योजना झालेली. पाखर घालताना अभिषिक्त कुरूप होतास. तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होतास. तो करूब आहे. करूब याचा अर्थ प्रोटेक्शन करणं, संरक्षण करणं. ज्यावेळेस एदेन बागेमध्ये जीवनाच्या झाडाला बंद करण्यात आलं, त्यावेळेस वचन सांगते गर फिरवणारे करूब बिन तलवार देवदूत नेमण्यात आले. कळले ते? करूबाचं हे काम आहे की त्यांच्याकडं संरक्षण, गर फिरणारी तलवार आहे त्यांच्याकडं. म्हणजे सैतान हा युद्धामध्ये तरबेज आहे. बरोबर. वचन सांगते की अभिषिक्त करूब होतास. हा, मी तुझी तशी योजना केली होती. तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तू अग्निप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणातून हिंडत असे. याचा अर्थ काय होतो माहिती का? परमेश्वराचे पर्वत आहे स्वर्गामध्ये. आपण त्यावेळेस स्वर्गात जाऊ ना, त्यावेळेस परमेश्वराचे पर्वत बघू. म्हणून सांगतोय सेन्सेसनी आपण नाही परमेश्वर गोष्टी आपल्याला दिसत. म्हणून यासाठी ज्ञानाचा आणि प्रकटीकरणाचा आत्मा लागतो. हे तुम्ही 100 वेळा वाचला असेल तर तुम्हाला कळणार नाही काय. हे देवाचा पर्वत म्हणजे एक पर्वत आहे स्वर्गामध्ये, जो पूर्ण अग्नी आणि पाषाण. पाषाण म्हणजे दगड नाही, हिरे मानक, ते मणी, हे जे काही हिरे आहेत ना, त्या सगळ्या हिरे भरलेला आहे तो. पण अग्नी पण आहे त्याच्यात. आणि त्या पर्वताच्या वरती देवाचं सिंहासन आहे आणि त्या सिंहासनावरती देव बसतोय. आणि त्या पर्वतावर जाण्याचं कोणालाही परवानगी नाही. फक्त हा जो अभिषिक्त करूब आहे, या अभिषिक्त करूबाला परवानगी होती. हा काय करायचा? पाखर घालणारा. याचा अर्थ काय होतो माहिती का? पाखर घालण्याचा अर्थ होतो की परमेश्वराच्या सिंहासनाच्या पाठीमागं, परमेश्वराचं सिंहासन आहे, हे सिंहासन आहे समजा परमेश्वर ह्या सिंहासनावरती बसतोय. त्याच्या सिंहासनाच्या पाठीमागं पंख पसरायचे त्यांनी आणि पाखर घालायचे असे परमेश्वराला.
परमेश्वर कसा आहे? तेजमय आहे ना, प्रकाशित आहे ना परमेश्वर, ज्वालामय तेजमय प्रकाश. वचन सांगते की ज्यावेळेस तो सिनाई पर्वतावर उतरून आला, संपूर्ण सिनाई पर्वत अग्नीने आणि ज्वालाने भरून गेला. भस्म करणारा अग्नी ना, परमेश्वर तर प्रज्वलित आहे ना. आता वचन नका, परमेश्वर तर प्रकाशित आहे आणि हा जो करूब आहे हा परमेश्वराच्या सिंहासनाच्या पाठीमागे उभा आहे आणि हा जो पंख पसरून उभा आहे. पण ह्याचा अंग कसं आहे? 9 रत्नांनी भरलाय ना, बरोबर आहे. आणि हा प्रकाश ज्यावेळेस रत्नावरती पडल त्यावेळेस काय होईल? रिफ्लेक्ट काय होईल? सप्तरंग रिफ्लेक्ट होतील. कळतंय तुम्हाला? त्या सिंहासनाच्या पाठीमागे परमेश्वरा प्रकाश परावृत्त करणारा तो एंजल आहे, अभिषिक्त. तुम्ही लक्षात घ्या, परमेश्वराच्या पाठीमागे पंख पसरून उभारणारा हा व्यक्ती, आणि ज्यावेळेस त्याचा परमेश्वराचा प्रकाश त्याच्या शरीरावरती पडतो त्यावेळेस सप्तरंग संपूर्ण स्वर्गात पसरलेला. आणि मग ज्यावेळेस परमेश्वराला नमन करायला लोक यायचे त्यावेळेस त्याला दिसायचं, तो बघायचा की लोक परमेश्वराला नमन करतात, तर ह्याला वाटायचं ते मलाच नमन करतात. कारण तो पाठीमागे उभा होता ना. मुख्यमंत्र्याच्या पाठीमागे जर मुख्यमंत्र्याला नमस्कार केला तर पाठीमागचा असेल त्यांना वाटतं मलाच करतोय. म्हणून त्या पदापेक्षा ते जे असिस्टंट असतात त्यांच्यामध्ये गर्व अहंकार जास्त असतो. तर गर्व अहंकार आला की तो नमन करणार आहे. तर पण हा जो करूब आहे हा सप्तरंग प्रकाशित करणारा होता, पण नंतर त्याला पृथ्वीवरती ढकलण्यात आलं आणि त्याच्यामध्ये गर्व अहंकार आला. हा पुढे वाचा. मी तुझी तशी योजना केली होती. तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तू अग्नीप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणातून हिंडत असेल. अग्नीच्या पाषाणातून तू परमेश्वराच्या सिंहासनासमोर यायचा. त्या पर्वतावरती कोणी चढू शकत नाही, हा एक पाट्या चढायचा आणि चढून तो परमेश्वराच्या सिंहासनाच्या पाठीमागे पाखर घालणारा करूब होता. केवढा उच्च पद होतो ते. परमेश्वराच्या सिंहासनाच्या पाठीमागे पाखर घालणारा, तर त्या पर्वतावर कोणी चढू शकत नव्हता, हा एकटा चढत होता. ओके. हा, तुला निर्माण केल्या दिवसापासून तुझ्या काही अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चालचलवणूक यथायोग्य होती. हा, तुझी चालचलवणूक योग्य होती. म्हणजे पृथ्वी उत्पन्न करण्याच्या आधीची गोष्ट आहे. अजून आपण म्हणून म्हणतो ना, प्रौढ होणं आम्हाला गरजेचं आहे. संदेश एवढे डीप असायला पाहिजे की तुमचा परमेश्वर कोण आहे आणि सैतान कोण आहे ना याच्याबद्दल तुम्ही अज्ञान करता कामा नये, असता कामा नये तुमच्यामध्ये. तो कुठून पडला, कसा पडला, का पडला, हे सगळं डिटेल बायबल मध्ये दिलेलं आहे. पण हे वचनच कोणी वाचून दाखवत नाही का? ज्ञानाचा प्रकटीकरणाचा आत्मा नाहीये. पण ज्यावेळेस आत्मा आपल्याला प्राप्त होतो त्यावेळेस आपल्याला A to Z डिटेल कळतं की तो कोण होता, काय होता, कसा पडला. ओके. हा, तुझा व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयात अपकार बुद्धिशीर होईल. हा, तुझा व्यापार मोठा असल्यामुळे. आता व्यापार मोठा म्हणजे काय की त्याच्या खाली तो आत होता ना, आत केलेला याचा अर्थ काय म्हटलं मी, रूल करणारा. रूल करणारा कोणावर रूल करत होता? 1/3 देवदूतांवरती रूल करत होता, बरोबर. आणि ते 1/3 देवदूत त्याचं ऐकत होते. आणि मग 1/3 देवदूत त्याचं ऐकत होते. त्यांनी काय केलं? त्यांनी बंड केलं. तुझा व्यापार मोठा होता म्हणजे त्यांनी काय केलं, त्याच्याबरोबर असलेल्यांना सगळ्यांना मोह घातला. तर आपण आपलं राज्य स्थापन करूया, राज्य स्थापन करू. काय आहे परमेश्वराचं नमन करायचं, काय येशूचं ऐकायचं, आपण आपलं राज्य स्थापन करू. मी तुला असं मंत्री तसं मंत्री करत. आणि त्यांनी केलंय. पण त्या राज्यामध्ये अशा प्रकारचे जे 1/3 देवदूत आहेत ना त्यांना त्यांनी स्तर दिलेले की ते त्या प्रकारे काम करणारे. कारण ते पण अभिषिक्त होते. ते पण
अभिषेक नीट लक्षात घ्या, अभिषेक म्हणजे याचा अर्थ त्यांना परमेश्वराने एक सत्ता दिलेली, सामर्थ्य दिलेले. परमेश्वराने त्यांचा सामर्थ्य अजूनपर्यंत काढलेलं नाही. तो तेवढाच पॉवरफुल आहे. नीट लक्षात घ्या, तो तेवढाच पॉवरफुल आहे, तेवढाच सामर्थ्यशाली, तेवढाच ज्ञानी आहे. तो सर्वांग सुंदर आहे आणि तो पूर्णतेची मुद्राच आहे. बरोबर आहे. पण बंड केल्यामुळं आता तो त्याला स्वर्गातून फेकल्यामुळं तो आता अंधाराचा राजा झालेला आहे. आणि जे येशू वर ताडताना म्हणून येशूचा स्वीकार करतात त्यांच्या पायाखाली आलेला सैतान तुमच्या पायाखाली. बरोबर, हे नीट लक्षात घ्या, हे सत्य आहे. तो जरी पडलाय तो असा पडलाय की डायरेक्ट तो विश्वासनाच्या पायाखालीच पडलेला आहे. म्हणून वचन सांगते, येशू म्हटले साप आणि विंचू तुडवण्याचा अधिकार मी तुम्हाला देतोय. बरोबर. हा, तुला निर्माण केलेल्या दिवसापासून तुझ्या काही अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चालचलवणूक यथायोग्य होती. तुझा व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयात अपकार वृत्ती शिरून तू पातक केले. म्हणून मी तुला भ्रष्ट समजून परमेश्वराच्या पर्वतावरून लोटून दिले. परमेश्वराच्या पर्वतावरून काय केलेले? लोटून दिलेले. आणि म्हणून एक लक्षात घ्या, म्हणून हा जो सैतान आहे हा अशा प्रकारे पाडलेला आहे. पण आपण संपूया, कारण कसं आहे की हा विषय मी तुम्हाला सोप्यारीत्या का सांगतो की हे उगमस्थान त्याचं आहे ना, हे किती लोकांना माहिती होतं मला सांगा. माहिती होतं आता हे जे मी आता सांगितलं हे पण म्हणून म्हटलेलं आहे की जे दृश्य आहे ना, सेन्सेस आहे ना, हे लिमिटेड आहे. म्हणजे अदृश्य आहे हे अनलिमिटेड, म्हणजे ते सार्वकालिक आहे. हे पृथ्वीच्या आधी ही घटना घडलेली. म्हणून पहा वचन काय सांगते, संपूया आपण. उत्पत्ती याचा बघा, उत्पत्ती याचा पहिला अध्याय, पहिलं वचन, पहिलं वचन, दुसरं वचन. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. प्रारंभी देवाने काय केलं? आकाश. आकाश काय तिथं स्वर्ग आहे म्हटलेले. स्वर्ग आणि पृथ्वी उत्पन्न केली. हा, आणि पृथ्वी आकारविरहित. पृथ्वी अजून आकारविरहित होती, म्हणजे पृथ्वीमध्ये काहीच बनवलं नव्हतं. हा, शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. हा, पृष्ठभागावर काय होता? अंधकार. अंधकार होता. कुठला अंधकार आहे हा? 1:28 मधला अंधकार. अजून बायबल सुरू झालेले नाही, ते एक्सेल मध्ये लिहून ठेवलेले की ह्याच्या आधी काय होतं. कळते तुम्हाला? अहो एवढं डीप आहे. पहिल्या वाचनात उत्पत्तीच्या दुसऱ्या वाचनामध्येच तो फेकला गेलेला आहे, ते दाखवते. आणि एक्सेल स्पष्ट सांगितलं तर त्याच्या आधी तो काय होता, तो कसा होता, कशा प्रकारे तो का फेकला गेला. सर्व अहंकार मधून पाखर घालणारा तरुण होता, अभिषिक्त होता, सामर्थ्यशाली होता. 1/3 देवदूतांबरोबर बंड केलं त्याने, परमेश्वराच्या सिंहासनासमोर वर बसण्याचा प्रयत्न केला त्याने. म्हणून देवाने त्याला स्वर्गातून पृथ्वीवरती फेकण्यात आलं. आणि ते आपण उत्पत्ती याचा पहिला अध्यायाच्या दुसऱ्या वाचनामध्ये अंधकार जे साम्राज्य आहे ते म्हणजे कोण आहे? सैतानाचं साम्राज्य. आणि परमेश्वर काय म्हटलं पहिल्यांदा? प्रकाश हो. म्हणजे अंधकाराविरुद्ध कोणाला पाठवलं? येशू ख्रिस्ताला पाठवलं पृथ्वी उत्पन्न करायला. म्हणून येशू कोण आहे? प्रकाश आहे. आणि सैतान कोण आहे? अंधकार आहे. आणि म्हणून प्रकाश आणि अंधकाराचं युद्ध नेहमी चालू असतं. एक लक्षात ठेवा की अंधकार हा नेहमी हारतो, मार खातो आणि तरी परत भांडायला येतो. बरोबर आहे ना? आणि मग तो अशा व्यक्तींबरोबर जास्त वाढतो जे आज्ञेने त्याला कळत नाही. कारण इथं पवित्र आत्मा आहे, देवाचं सामर्थ्य आहे, देवाचा अग्नी येतोय. आपण सत्तेची लेकर आहे. आपण अजून ती पुढच्या वेळेस शिकूया.
हे जर समजून घेतलं ना तर तुम्ही कुठल्या गोष्टीला घाबरणार नाही. तुम्हाला एवढं कारण कसं आहे माहिती का, शत्रूचं जेव्हा सगळे रहस्य उलगडले जातात ना त्यावेळी शत्रू तुमच्यापासून लपून राहत नाही. मग तुम्हाला त्याचा वीक पॉइंट कळतो आणि मग तुम्ही अटॅक करू शकता. हे युद्ध चाललंय ना, हे काय करतात त्यांना माहिती आहे शत्रूचा वीक पॉइंट काय, ते तिथं हल्ला करतात, जिंकलं. त्यामुळे शत्रूचा वीक पॉइंट समजून घ्या. तुम्ही सामर्थ्यशाली आहे, तुम्ही प्रकाशाचे प्रजा आहे, देव तुमच्या बरोबर आहे, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये काम करत आहे. तुम्ही जिंकणारे आहात, हारणारे नाहीये. तुम्ही ज्याला म्हणतो मस्तका शेपूट नाही, बरोबर. देवाची लेकरं आहात तुम्ही. तुमचं डेस्टिनेशन स्वर्गामध्ये आहे, नरकाकडे नाही. शैतान तुमच्याकडून तुम्हाला भीती टाकू शकतो, पण तुमचं सार्वकालिक जीवन तो घेऊ शकत नाही, कारण तुम्ही देवाच्या हातामध्ये आहात. प्रेज द लॉर्ड. आमेन. परमेश्वर आज प्रत्येकाला परमेश्वरा तू स्पर्श कर देवा. कोणाला आधार असेल देवा, कोणाला दुखणं असेल, कुठला त्रास असेल, समस्या असेल, येशूच्या नावातून निघून जाऊ दे देवा. त्यांची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये भागव देवा. जे आजारी असेल त्यांना आरोग्य दे देवा. आणि परमेश्वरा त्यांना तू आरोग्य दे भर, कारण तुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. ज्यांना फायनान्स प्रॉब्लेम आहे देवा, त्यांना फायनान्स प्रॉब्लेम मधून सोडव देवा. ज्यांना परमेश्वरा देवा मानसिक तणाव आहे देवा, अनेक गोष्टी देवा घडत आहेत, अशी त्यांची इच्छा आहे पण ते घडत नाही. आता एक दोन व्यक्ती इथं आहेत, दोन व्यक्ती की जे खूप दिवसापासून एका गोष्टीसाठी प्रार्थना करत आहेत, पण ती प्रार्थना त्यांना वाटतं परमेश्वर ऐकत नाही. पण मी आता तुम्हाला सांगतो, तुमची प्रार्थना देव ऐकते आणि लवकरच तुमची त्या प्रॉब्लेम मधून सुटका होणार आहे. आता माझा देवाचा आत्मा तुम्हाला हेच सांगण्यासाठी, विश्वास सोडू नकोस, देवाच्या धीर धर, देवावरती प्रीती कर, संडेला चर्चला येत जा, देव तुझ्या जीवनामध्ये काम करत. कारण काही गोष्टी तुझ्या जीवनामध्ये बदल घडवायचा देवाला ही योग्य टाइम नाहीये, म्हणून तो ती गोष्ट करत नाहीये. तुझी एक वेळ येणार आहे ज्यावेळेस तुझी सुटका होणार. देव आता तुला सांगतोय, यस यस तुलाच यस. तू म्हणतात, तू आता म्हणतोय की हे माझ्यासाठी आहे का, यस तुलाच बोलत आहे, यस त्या व्यक्तीलाच मी बोलत आहे. आता देवाचा आत्मा म्हणतो त्याला सांग मी तुझ्या बरोबरच बोलत आहे, तुलाच बोलत आहे. देव तुलाच म्हणतोय धीर धर थोडा, देव तुझी सुटका करणार आहे. स्वतः डिसिजन घेऊ नको, घाई करू नको, कन्फ्युज होऊ नको, गडबड करू नकोस. देव म्हणतो मी संपूर्ण गोष्टीचा ताबा घेतलेला आहे, मी करणार आहे. माझं सामर्थ्य तू पाशील, माझी सुटका पाशील. थोडा वेळ वाढ बघ, थोडा वेळ धीर धर, असा देवाचा आत्मा आता म्हणत आहे. तसंच फायनान्शियल प्रॉब्लेम आहे एका व्यक्तीला, देव म्हणतो मी तुझ्या जीवनामध्ये काम करत, पण काही गोष्टी मला करायच्या म्हणून थोडी वाढ बघ. टाक तुझी करायची म्हणून थोडी वाढ बघ. मी त्या फायनान्स संकटातून मी तुझी सुटका करणार आहे, तर कर्जबाजारी पणातून मी तुला बाहेर काढणार आहे, असा देवाचा आत्मा म्हणत आहे. देव तुला सहाय्य करणारे मदत. देवाची सेवा निस्वार्थीपणे कर, निसंकोच कर, लीन नम्र अंतःकरणाने कर, असा देवाचा आत्मा मला म्हणत आहे. काय मिळेल ह्याकडे तू पाहू नको, तर मी देवाला काय देईन ह्याकडे लक्ष दे. येस, माझ्याकडून देवाला काय अपेक्षा आहे ते मी देवाला देईन. मी देवाकडून काही अपेक्षा करणार नाही. देव म्हणतो मी तुझी संपूर्ण अपेक्षा पूर्ण करणारा परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर प्रत्येकाला आशीर्वादित करो. परमेश्वरा ज्यांचे परीक्षेमध्ये आहेत देवा, त्यांना त्या परीक्षेमध्ये सहाय्य कर, मदत कर देवा. कामाच्या सर्व अडचणीतून दूर कर, मानसिक तणावातून, कायद्याचे जे बंधन आहेत त्या कायद्याच्या बंधनातून तुमची सुटका होणार आहे. काळजी करू नका. परमेश्वर याची दया कृपा तुमच्याबरोबर आहे. परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो, मदत करो. तुम्ही आलाय या ठिकाणी उत्तर मिळवण्यासाठी,
जात असताना प्रत्येक जण तुमच्या मधला आशीर्वादित होऊन जाणार आहे. यस यस म्हणा, आमेन. हे आशीर्वादित होणार आहे. परमेश्वराचा प्रकाश मजवर आहे. परमेश्वराची सुटका मी स्वीकार करत आहे. परमेश्वराकडून आरोग्य मी स्वीकार करत आहे. परमेश्वराकडून मुक्ती स्वीकार करत आहे. परमेश्वराकडून फायनान्स ब्लेसिंग मी स्वीकार करत आहे. परमेश्वराकडून मानसिक शांती मी स्वीकार करत आहे. परमेश्वराकडून आनंद स्वीकार करत आहे. धन्यवाद मागतो परमेश्वरा, धन्यवाद मागतो. धन्यवाद तुझ्या वचनाबद्दल धन्यवाद मागतो. येशूच्या नावात मागतो म्हणून आमेन.